नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ शिवा या चॅनलवर। आज आपण चाललो आहोत एक ऐतिहासिक गूढ आणि निसर्गरम्य अशा गडावर, त्याचं नाव आहे पांडवगड। पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्याच्या डोंगर रांगामध्ये बसलेला पांडवगड हा ऐतिहासिक किल्ला आहे। समुद्र सपाटीपासून सुमारे 4200 फूट उंचीवर असलेल्या या गडाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू आहे। ही जागा केवळ ऐतिहासिकच नाही तर साहसी आणि ट्रेकिंग प्रेमीसाठी सुद्धा पर्वणी आहे। सुरुवातीलाच आपल्याला दाट जंगलातून आणि खडकाळ वाटामधून वाट काढावी लागते। पावसाळ्यात ही वाट थोडी घसरती असते पण एकदम निसर्गरम्य। इथलं वातावरण खूप छान असून झाडांनी वेढलेलं पक्ष्यांचा मंजूळ आवाज, थोडीशी धुक्याची चादर, मन प्रसन्न होते। पांडवगड हा ऐतिहासिक किल्ला आजही स्थानिक लोकांच्या निष्ठेने जपला जातो। पूर्वी जसे मावळे आणि किल्लेदार गडाचे रक्षण करत, तसंच आज गडाचे रक्षण करणारे आधुनिक काळातील पहारेकरी हे देखील एका समर्पित सैनिकासारखे कार्य करतात। हेच ते व्यक्ती आहेत जे पांडवगडाची सध्या निगा राखतात। 18 वय असेल का तुझं? त्या वयापासून इथंच गडावरच बाहेर सोडा। 18 वय त्याच्यावर लग्न 18 वय मग पूर्ण आयुष्य याच्यातच गेले की हो? भोंगा म्हणजे हा ते युद्धाच्या टाइमला होय, भोंग सोडले कोणच येणार नाही। मधमाशी कशी असते असं असं मोठा असते जरा। हा माहित आहे ते भोंग कुणी आवाज करतात माहित। यांच्याशी बोलता बोलता कधी गडावर पोहोचलो आम्हाला समजलंच नाही। गडावर पोहोचताच आपण पाहतो की काही अवशेष, तटबंदी, पाण्याची टाकी, गुहा आणि एक प्राचीन मंदिर। गडावर एकूण सुमारे 12 ते 15 टाकी आढळतात। त्यापैकी काही आजही पाण्याने भरलेले आहेत। काही टाकी मात्र गाळ आणि दगडामुळे झाकली गेली आहेत। पांडवगड हा पूर्वी आदिलशाहीत होता। नंतर 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी यांचा ताबा घेतला। शिवकालीन युद्धासाठी हा गड महत्त्वाचा होता। आज मात्र तो शांतपणे इतिहास सांगतो। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 1673 साली पांडवगड जिंकला तेव्हा इथे त्यांनी आपले विश्वासू मावळे आणि किल्लेदार नेमले। या किल्लेदारांच्या मार्गदर्शनाखाली गडावर नियमित पहाऱ्यांचे बंदोबस्त, शस्त्रासाठी व जखीर व्यवस्थापन आणि टाक्यांचे संरक्षण केले जायचे। पांडवगड हा केवळ लढायांचा गड नव्हता तर त्यावर दैनंदिन उपयोगाच्या संसाधनांची व्यवस्था होती। त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे चुन्याचा गाणा। चुन्याचा गाणा म्हणजे खडकातून चुना तयार करण्यासाठी बांधलेली एक भट्टी। या भट्टीत चुनखडी तापून त्यापासून जैविक चुना तयार केला जात असे। पांडवगड किल्ल्याच्या पठारावर गडाच्या मध्यवर्ती भागाचे छोटेखानी पण पवित्र हनुमान मंदिर आहे। हे मंदिर टाक्यांच्या जवळ असून आज यात्रेकरू, ट्रेकर्स आणि गडप्रेमींना आकर्षित करतं। असं मानलं जातं की हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातच अस्तित्वात होतं।
मंदिर खूप मोठं नाही, पण त्यात एक मारुतीची मूर्ती सिंदूर लावलेली असून ती अत्यंत जुनी वाटते. तर मंडळी, ही होती आपल्या पांडवगडाच्या सफरीची एक छोटीशी झलक. इतिहास, निसर्ग, गड रक्षणाची प्रेरणा या सगळ्यात संगम आज आपण अनुभवला. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड आजही आपल्या शौर्याची गाथा सांगतो. इथं आलं की मन शांत होतं आणि मनात एकच गोष्ट उमटते, गड वाचला पाहिजे तर इतिहास टिकेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रॅव्हल विथ शिवा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पांडवगडला गेलात का किंवा कोणत्या गडावर जाऊ इच्छिता कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या अशाच एका ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी आणि जय गडकोट.